रोड टाकतील ते गावात म्हणजे गाव विस्थापित नाही झाले पाहिजेत असे डीपी रोड टाकतील तेव्हा गाव विस्थापित नाही झाले पाहिजे. जे प्रॉपर गाव आहेत आम्ही स्थानिक लोक तिथे राहतो ते गाव विस्थापित नाही झाले याच्यावर तुम्ही प्रामुख्याने विचार करावा. नमस्कार आयुक्त साहेब, आदरणीय महापौर साहेब आणि संबंधित सर्व महादेव, बिलालपाडा, मंगलपाडा, मोलेगाव या क्षेत्रातील सर्व ग्रामस्थांना नमस्कार. खर तर अखंड सभागृहाने जेव्हा हा विषय आला तेव्हा दोनदा एकमताने स्थगितीसाठी टाकला. कारण प्रत्येकाला इकडच्या स्थानिकांची जनभावना या विचाराच्या अनुषंगानं प्रत्येकाने विचार केला की याच्यावरती नक्की इफ्स अँड बट्स काय आहे हे यांची भावना प्रकट करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ते आलं पाहिजे. आदरणीय साहेबांना विनंती इतकीच आहे की इथे जसं ज्याप्रमाणे कन्फ्युजन जे होतं ते मोठ्या प्रमाणात असं होतं की निश्चित प्रत्येकाला जेव्हा असे प्रकल्प येतात तेव्हा प्रत्येक जण नवी मुंबईला पोहोचतो आणि नवी मुंबईला ज्या प्रकारे प्रकल्पग्रस्त झाले गावाच्या गावात सपाट करण्यात आली त्या अनुषंगाने प्रत्येक जण ती गोष्ट रिलेट करायला जातं आणि साहजिक आहे, स्वाभाविक आहे. त्याच अनुषंगाने प्रत्येक इकडचा जो ग्रामस्थ उपस्थित आहे तो देखील त्याच भयाने आणि त्याच्या चिंतेने इकडे तिकडे धडपड करू लागला. पाहायला गेलं तर आज जी तातडीची मीटिंग लागली या मीटिंगची खरं तर आम्ही देखील मागणी केलेली की आपण एक दिवस ऍड करू, कारण त्याचं कारण असं होतं की प्रत्येकाला त्याच्यावरती अभ्यास करता येईल. परंतु आजच्या मीटिंगचा देखील आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपला आभार व्यक्त करतो. साहेब, आपण बरेचशा गोष्टी क्लॅरिफाय केल्या की दिस इज हे ऍक्विजिशन नाही, म्हणजे आम्ही तुमच्या जागा घ्यायला आलो नाही पण आम्ही तुमच्या बॉर्डर करायला आलो. इकडच्या एका ग्रामस्थांनी प्रश्न देखील केला की उद्या आपण ऍक्विजिशन करत नाही, परंतु इकडे असलेल्या प्रत्येक ग्रामस्थाचा एक अजूनपर्यंत तो प्रश्न आहे की आपण जी बॉर्डर करणार आहे म्हणजे आता तुम्ही त्याला डेलिमिटेशन ऑफ फ्लॅट करता, म्हणजे मराठीत त्याचं खरं वर्णन सांगितलं तर क्षेत्रीय सीमांकन असं त्याचा अर्थ आहे. त्यांना तो डेलिमिनेशन हा शब्द त्यांना नाही समजला. क्षेत्रीय वर्णन. आता या क्षेत्रीय वर्णनामध्ये समजा यांनी सगळ्यांनी साथ दिली आणि उद्या भविष्यात जर त्यांना काहीतरी असं झालं की अगोदर सांगितलेलं काय आणि काय घडलं, म्हणून याच्या ज्या टर्म्स अँड पॉलिसीज जी पॉलिसी क्रिएशन होईल त्या पॉलिसी क्रिएशन मध्ये देखील प्रत्येक ग्रामस्थाला आपण विश्वासात घ्याल असं मी त्यामध्ये विश्वास बाळगतो. यामध्ये आदरणीय ऍडव्होकेट ढिल्ले सरांनी जो प्रश्न उपस्थित केला की कम्युनिटी सेंटर्स और हॉस्पिटल्स, आपण त्याच्यावरती उत्तर दिलं की बाबा ठीक आहे, ग्रीन झोन आपल्याला रेडिमेंट मिळालाय, आपल्याला तिथे प्रस्थापित करायला लागणार नाही. परंतु याच अनुषंगाने समजा इफ्स अँड बट्स मध्ये जर का एखाद्या ग्रामस्थाच्या ओपन लँड मध्ये जर का आरक्षण पडलं तर त्याचा त्याला मोबदला काय याचा देखील आपण विचार करणं फार गरजेचं आहे. आता फार महत्वाची गोष्ट आहे ते काका तिकडे उभे राहिले आणि ही वस्तुस्थिती आहे म्हणजे सन्माननीय सदस्य सचिन जे असतील, पंकज जे असतील आणि आम्ही तिकडचे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहोत यांना तिकडची जॉग्राफी चांगली माहिती. तिकडे विषय असा आहे की आदिवासी लँड आहे आणि त्या आदिवासी समाजाची घरं पिढ्याने पिढे तिकडे आहेत. प्रथमतः आपल्या वसई-विरार शहर महानगरपालिकेमध्ये प्रॉपर्टी कार्ड विषय नाही, त्या विषयाला देखील आपण एक प्रश्न उत्तराच्या टायमाला एक अर्ज टाकलेला होता. तेव्हा सगळ्या ग्रामस्थांच्या माहितीकरिता सुद्धा सांगतो की त्यांनी आपल्याला अशी माहिती दिली की महानगरपालिका या प्रॉपर्टी कार्डच्या कन्सर्न मध्ये काय उत्तर देत नाही, ते फक्त घरपट्टी नियोजित करणं याबद्दल त्यांनी माहिती दिली. आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण प्रोसिजर करतोय, परंतु जर जसं आदरणीय सदस्यांनी सांगितलं की उद्या डीपी रोड मध्ये आमची गावं आहेत, आमची घर आहेत आणि मुख्यत्व काय झाले आमच्या रस्त्याला लागून आमची मंदिरं पण आहेत आणि त्याच रस्त्याला लागून शाळा पण आहेत. भविष्यामध्ये बाय चान्स जर तो डीपी एक्सपेन्स झाला, फॉर एक्झाम्पल आता गावरेपाडाचा रोड तांडापाडा टू गावरे नाका 12 मीटर आपण MMRDAच्या माध्यमातून होणार आहे. ऍट प्रेझेंट तो रोड 12 मीटरचा नाहीये, मॅक्स टू मॅक्स 10 ते 12 फूट असतं ना दादा. गावरेपाडाचा 10 ते 15 फूट आहे, बरोबर. आता जर आपल्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाहीये आणि त्या अनुषंगाने घर आहे तर ती जी बाधित घरं होतील त्याच्यासाठी उपाययोजना काय. आता दुसरी गोष्ट अशी पण आहे की पहिला गावठाण होती, त्या गावठाणामध्ये घर असायचं, परिवार वाढला, घरं वाढली आणि आपण काय सांगतो जेव्हा घरपट्टीकडे आलं तर आपण येतो कशावरती, असेसमेंट दाखल्यावरती. तर निश्चित प्रकारे त्या टायमाचा असेसमेंट दाखला आणि आत्ताचा ते तुम्ही आपण मोजमाप करू शकत नाही. माझी विनंती या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि अनेक गावकरी याचा समवेत डीपी एक्सपेन्शन करताना देखील आपण
जर डीपी एक्सपांड होतो तर ज्या लोकांची घरं बाधित किंवा एखाद्याची जर जागा किंवा वाडा जात असेल तर त्यावरती आपलं नियोजन काय असेल त्याची देखील आपण सूचना घ्यावी. ओपन लँड पॉलिसी आपली काय असेल त्याच्यावरती देखील आपण सूचना करावी. जी ओपन गावठाणं आहेत त्याच्यावरती आपण काय पॉलिसीज करणं हे देखील. आता आपण इथे एक विषय सांगितलाय की ऑथोराइज स्लम एरियाज 27.88 स्क्वेअर मीटर्स त्यांना फ्री आपण काहीतरी घरांचं एक प्रोव्हिजन करतोय. आता याच गोष्टीला अनुसरून त्या लोकांना जी काय स्लम असेल समजा स्लम आहे आता त्या जागेचा मालक XYZ व्यक्ती आहे आणि तिथे जागा त्याच्या नावावर आहे पण चालेल. मग त्या जागा मालकाला त्याचा काय मोबदला आपण देणार आहात का हा सुद्धा एक महत्वाचा विषय सर आहे. त्याची देखील आपण एक सूचना तो विषय देखील आपण दखलमध्ये घ्यावा. आणि जे स्लम आहे समजा आपल्या जी काही प्लॅनिंग आता जायकाच्या अनुसार सॉरी जायका तर एक माध्यम आहे म्हणजे आपल्या सगळ्यांच्या माहिती करता हेही सांगतो जायकाने आदरणीय वसई शहर महानगरपालिकेला ही क्षेत्रीय सीमांकन करायला सांगितले. अन्यथा याचं आदरणीय दादांनी जर सांगितलं की याचं डेव्हलपमेंट ही महानगरपालिकेच्या अंतर्गत होणार आहे जायका काय करणार आहे. परंतु सगळ्यांनी एक लक्षात घ्या जरी हा केंद्राचा हा जो प्रोजेक्ट आहे तरी देखील जायका काय सांगतं की जोपर्यंत महानगरपालिका या गोष्टी क्लिअर करत नाही तोपर्यंत ते गो अहेड करणार नाही. तर ती सुद्धा वस्तुस्थिती आहे ही देखील आपण आपल्या माहितीकरिता घ्या की जायकाने देखील महानगरपालिकेला सांगितले. परंतु आदरणीय महापौरांच्या माध्यमातून आदरणीय विरोधी पक्ष नेते इकडे आहेत सगळे अधिकारी आहेत. एक मात्र कन्फ्युजन होतं ते आमच्या सहित म्हणजे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आमच्या समवेत या जनतेला होतं की एक्विजिशन ते तुम्ही करणार नाहीये. परंतु सर माझी प्रामाणिक विनंती आहे मी देखील लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या आंदोलनाला होतो 5 वर्ष मी तिकडे काढलेली आहेत. गावं कशी सपाट झाली सर तेही मी बघितलेलं आहे. लोकांना मिसअंडरस्टँडिंग मध्ये काय अग्रेशन होतं तेही आपण पाहिलेलं आहे. या अग्रेसिव्ह गोष्टी न होता त्या गोष्टी या लोकांना म्हणजे सगळ्यांना विश्वासात घेता कशा करता येईल. आणि दुसरी गोष्ट जनजागृती सर आदरणीय महापौर साहेबांना विनंती आहे की आपल्याला देखील माहिती असेल की जनजागृती फार इम्पॉर्टंट आहे. आता मी विष्णू सरांना भेटायला गेलो तर तिथे आम्हाला काहीतरी क्लॅरिफिकेशन भेटले. आता आपल्याला काय होतंय हे आपल्याला सर मी सांगतो तुम्हाला आमचं कन्फ्युजन हे गावकरी म्हणून आम्हाला तुम्ही रेडियस दाखवतो ठीक आहे 1 किलोमीटर 2 किलोमीटर 3 किलोमीटर. आता या 3 किलोमीटरच्या रेडियस मध्ये पाहायला गेलं तर आमचा अख्खा गावरेपाडा गाव पण येतो. मग आमच्या गावातल्या लोकांना काय भीती झाली आपलं गाव चालला का काय आपल्या गावांची घरं तुटतील का काय हा एक मिसअंडरस्टँडिंग होता. पण आजच्या मीटिंग मध्ये तुम्ही काय क्लॅरिफाय केलं की ही जी डार्क बॉर्डर आहे त्याचं फक्त डेलिमिटेशन होणार आहे म्हणजे काय क्षेत्रीय सीमांकन होणार आहे. याच गोष्टीची जनजागृती आमची विनंती आहे की आपण एखादी टीम करून त्या गावोगावी मीटिंग करणं गरजेचं आहे. आज एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी विनंती इतकी आहे की आदरणीय महापौर साहेब आपण आज गावकऱ्यांना इकडे बोलवलं आपण त्यांच्या जागेवरती काहीतरी करणार आहोत. भविष्यात आपण त्यांच्याकडे कसं पोहोचेल याच्यासाठी देखील आपण नियोजन केलं तर फार आपल्याला इरादा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक गावामध्ये त्याचे नकाशे लावले जातील. प्रत्येकाला ऑब्जेक्शन सजेशन करण्याची मुभा असणार आहे आणि प्रत्येक विभागामध्ये त्याची माहिती आपण उपलब्ध करून देऊ. ज्यांना ज्यांना नकाशे पाहिजेत डिटेल पाहिजे त्या सगळ्यांना आपण तिकडे नकाशे त्या एरियामध्ये देऊ जेणेकरून लोकांना त्याचे फायदे होतील. आणि आदरणीय आयुक्त साहेबांनी आपल्याला जे सजेस्ट म्हणजे आपण एक सजेशन मांडलं रेखांश अकाउंट म्हणजे लॅटिट्यूड लॉकिट्यूड जर त्याच्यामध्ये आले ना तर सिंपल म्हणजे तुम्ही घरी बसल्या बसल्या तुम्हाला कळेल की नक्की माझी जागा इकडे जाते का. म्हणजे आदरणीय चेतन दादांनी सांगितलं की कशा प्रकारे ते ऑर्डर आहे पण रेखांश अकाउंट जर तुम्ही जर वेबसाईट वरती दिलाय इट विल बी म्हणजे खूप इझी होईल ते की मला